शस्त्रसंधीवर भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा। शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला जाब विचारला जाण्याची शक्यता। डीजीएमओमधल्या ऑनलाईन बैठकीपूर्वी मोदींच्या निवासस्थानी खलबतं। उत्तर भारतातल्या 32 विमानतळावर पुन्हा हवाई वाहतूक सुरू। भारत पाकिस्तान तणावानंतर विमानतळ बंद केली होती। श्रीनगर विमानतळ मात्र अजूनही ऑपरेशनल नाही। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर। काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार नाही, हवाई हल्लेही थांबले। भारतीय सैन्याची अधिकृत माहिती। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच। पाकिस्तानशी राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम। संसदेच्या विशेष अधिवेशनात संरक्षण विषयक चर्चेवर मर्यादा। शरद पवारांची भूमिका विरोधी पक्ष काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य होणार का याची उत्सुकता। शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमातून बिनबुडाच्या बातम्या। खोट्या विजयासाठी शहाबाज सरकारवर स्तुतीसुमनं। शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी। पहिल्या सत्रातच सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला तर 2000 अंकांनी घसरण। सोनं 97,540 रुपयांवर। भारताची पाकिस्तानवर थेट अवकाशातून नजर। इस्रोच्या 10 उपग्रहांचं पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष। इस्रो अध्यक्ष व्ही नारायणन यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार। मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावणार। 10वी बोर्डाचा उद्या निकाल। अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। 14 वर्षांच्या कारकिर्दीत 30 शतकं तर 31 अर्धशतकं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।